मात्र यामध्ये सरकारकडनं आव्हान दिलं जाईल कोर्टाच्या या निर्णयाला। मात्र त्यावरती सुद्धा सुनावण्या होतील आणि जर सर्वोच्च न्यायालयानं याला स्टे दिला नाही तर मात्र या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता होईल, यात काही शंका नाही। मात्र 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 189 जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता। यामध्ये जे कोणी आरोपी होते त्यातले 15 जण तर फरार होते, काही जण पाकिस्तानात सुद्धा असल्याचा अंदाज आहे। मात्र जे कोणी शिक्षा भोगत होते जन्मठेपेची आणि फाशीची सुद्धा, त्यामध्ये सर्व आरोपी हे निर्दोष ज्यावेळेला सिद्ध झालेले आहेत कोर्टाकडनं, त्यानंतर मात्र सर्वसामान्यांसकटच पोलिसांना सुद्धा धक्का आहे। मुंबई उच्च न्यायालयानं जो काही मोठा निकाल दिलाय, 11 जुलै 2006ला संध्याकाळी मुंबई लोकलमध्ये जे काही स्फोट घडवून आणण्यात आलेले होते त्यामध्ये लोकलमध्ये 7 वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या 11 मिनिटांमध्ये स्फोट झाले होते। हे प्रकरण नेमकं काय घडलं होतं ते आपण जाणून घेतोय। या बॉम्बस्फोटांमध्ये 189 जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यामध्ये 827हून अधिक प्रवासी जखमी झाले होते। महाराष्ट्र एटीएसनं 3 आरोपींना अटक केलेली होती आणि 15 जणांना फरार घोषित केलं होतं। त्यावेळी या आरोपींपैकी अनेक जण पाकिस्तानमध्ये सुद्धा असल्याचा संशय आहे आणि नोव्हेंबर 2006 मध्ये या संदर्भात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। 2015 मध्ये ट्रायल कोर्टानं 12 आरोपींना यात दोषी ठरवलं। 5 जणांना यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती कोर्टानं।